अनुभव सांगणार आहे। काही दिवसापासून मला दुसरं दिसत होते। मी विलिंग्टन आय हॉस्पिटलमध्ये डोळे तपासणीसाठी गेले। रजत सरांनी मला डोळे तपासणी केले व सांगितले दोन्ही डोळ्यांचे बिंदू झाले, मोतीबिंदू झाले आहे, तरी ऑपरेशन हाच एक सुरक्षित व यशस्वी उपाय आहे। काकू, आपल्याला दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे आणि मोतीबिंदूचं आपल्याला सर्जरी केल्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही आणि आता पहिल्यासारखं नाही राहिलं। ऑपरेशन करायला मोजून 10 मिनिटं लागतात आणि खूप जर तुम्हाला फक्त ड्रॉप्सच्या द्वारे भूल देऊन तुम्ही चालत याल, चालत घरी जाल, पट्टी पण लावायची गरज पडत नाही। एका टिंबाच्या इतक्या छिद्रातनं होलमधनं आपण ऑपरेशन करू शकतो आणि दोन्ही डोळे आपण एक 7 दिवसाच्या 15 दिवसाच्या गॅपने करून तुम्ही बॅक टू नॉर्मल एक 15-20 दिवसात येऊ शकतो। मला थोडी डोळ्यांची काळजीच वाटली डोळ्यांचं ऑपरेशन केल्यामुळे, पण रजत सरांनी मला सर्व समजावून सांगितले, त्यामुळे मला धीर आला व आत्मविश्वास माझा वाढला। त्यांच्याकडील अत्याधुनिक उपक्रमाची मला माहिती दिली, त्यामुळे मला खूपच बरं वाटलं। दुसऱ्या दिवशी माझं ऑपरेशन होतं, त्यावेळी मला विलिंग्टन आय स्टॉपने खूपच धीर दिला व चांगले माझी काळजी घेतली, त्यामुळे मला ऑपरेशन करताना कोणतेही त्रास झाला नाही व इजा झाली नाही। माझं ऑपरेशन सर्व यशस्वीरित्या पार पडले। झालं का? छान, एकदम। कसं वाटतंय तुम्हाला आता ऑपरेशन खूप सुंदर, एकदम छान छान दिसायला। थँक्यू सो मच। ऑपरेशन यशस्वी वाटलं। थँक्यू सो मच। कसं वाटलं तुम्हाला प्रोसेस, एंटायर प्रोसेस कशी वाटली? छानच वाटली। सर्वांनी टीमने पण खूपच सुंदर सपोर्ट केला। थँक्यू। काही त्रास झाला ऑपरेशन मध्ये? ऑपरेशन मध्ये चमत्कारच झालेला असं मला वाटतंय। थँक्यू तुम्हाला आमच्यावरती ट्रस्ट केल्याबद्दल आणि दोन्ही डोळे आपण एका 7 दिवसाच्या गॅपने केले। तुम्हाला ते प्रोसेस कसं वाटलं? म्हणजे एव्हरीथिंग वेंट स्मूथ? तुम्हाला काही अडचण वाटली का? थँक्यू सो मच तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्यावरती आणि माझ्या हॉस्पिटलच्या टीमवरती ट्रस्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच। माझं ऑपरेशन म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे वाटतं।